आषाढी एकादशीचं धार्मिक महत्त्व काय आहे? सर, आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं तर सगळ्या दिंड्या ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, त्या आषाढी एकादशीला पंढरपुरातच का जमतात? असं काय महात्म्य आहे तिथे? आषाढी एकादशी म्हणजे मोठी एकादशी आणि घरातल्या सगळ्यांनी उपवास करायचा. मग त्याच्यामध्ये खजूर आलं, फळं आली, खायचे अगदी खूप चंगळ असते त्या दिवशी. तर हा उपवास कसा करायला हवा आणि का करायला हवा? पण मग ग्रंथानुसार उपवासाचा फराळ नेमका काय आहे? निर्जला एकादशी, तर त्या दिवशी पाणी प्यायचं नाही, ते का? आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या धर्मशास्त्राच्या दृष्टीने पाहायचं झालं तर हा चातुर्मास्य काळाचा प्रारंभ दिवस आहे. अच्छा, पण संसारी जनांसाठी हा चातुर्मास आणि त्याचं महत्त्व काय आहे? आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे काही. तर प्रत्येक एकादशीला नाव आहे. त्या नावामध्ये काहीतरी त्या एकादशीचा संकेत दडलेला आहे. त्या एकादशीला काय झालं असावं? आपल्या नव्या पिढीच्या पुढे हे आलेलंच नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्या समोर जे येतंय ते फॉलो करतात, असं आपण त्याला म्हणत. मला आत्मसंयम करायचा आहे किंवा चातुर्मासातला काही नियम करायचा आहे, तर ते त्यांनी कसं करावं? अनशन न खाणं याच्यापेक्षा श्रेष्ठ तप नाही. तर इथं बसलोय, मला साबुदाणे वडे आठवले आणि तोंडाला पाणी सुटलेले आणि मला आता भूक लागायला लागली. तर हे कंट्रोल कसं करायचं? रामकृष्ण हरी. निरामय जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आषाढ म्हटलं की नजरेसमोर येतो तो पायी वारीचा दिंडी सोहळा. जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत महाराष्ट्रातले लाखो वारकरी हे पंढरीची वाट धरतात आणि तो दिवस उजाडतो की आपल्या विठुरायाचे, आपल्या लाडक्या विठू माऊलीचे दर्शन त्या वारकऱ्यांना होते आणि त्यांचा जीव सुखावतो. तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. याच आषाढी एकादशीचं महात्म्य, ही भक्ती परंपरा आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत धर्मशास्त्र व संस्कृत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक प्रणव गोखले सर. प्रणव सर, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझा पहिलाच प्रश्न हा आहे की आषाढी एकादशीचं धार्मिक महत्त्व काय आहे? आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या धर्मशास्त्राच्या दृष्टीने पाहायचं झालं तर हा चातुर्मास्य काळाचा प्रारंभ दिवस आहे. अच्छा. या दिवसापासून पुढे ज्याला प्रबोधिनी एकादशी किंवा हिंदीमध्ये देव उठणी एकादशी म्हणतात, हो. त्या दिवसापर्यंत हे चातुर्मास्य पर्व साजरं होतं. या दिवसाचं वेगळेपण काय? तर या दिवशी भगवान विष्णू शेषशय्येवर योगनिद्रेमध्ये म्हणजे आपली योगनिद्रा धारण करतात. अच्छा, म्हणजे देवशयनी हा त्या अर्थाने की आणि देव ज्या दिवशी शयन करतात तो दिवस. पण म्हणजे देव झोपतात असं आपण म्हणतो. हो, पण ते झोपणं आणि माणसाचं झोपणं बर यात अंतर आहे. बर. ती निद्रा साधी निद्रा नाही आहे, ती योग निद्रा आहे. अच्छा. आपण निद्रेमध्ये सगळ्या जगापासून डिटॅच होतो, हो, विलग होतो. पण ज्या निद्रेमध्ये परमात्मा या चराचराशी अखंड संधान ठेवून निद्रिस्त झालेला असतो, त्याला योग निद्रा असं म्हटलं जातं. ते योगशयन आहे. तर देवशयन असं सुरू झालं की ह्या शयनाचेही 3 टप्पे आहेत. बर. की देव झोपतात, देव कूस बदलतात आणि देव जागृत होतात. आजची एकादशी ही देवशयनी आषाढी एकादशी. पुढची भाद्रपदातली शुक्ल पक्षातली एकादशी आहे ती परिवर्तिनी एकादशी. हो हो. परिवर्तिनी म्हणजे कूस बदलणं, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर. अच्छा, आम्ही फक्त कॅलेंडरमध्ये ही नावं वाचलेली, पण त्याचा अर्थ नव्हता माहिती. आणि कार्तिकातली शुद्ध एकादशी ही प्रबोधिनी, प्रबोध म्हणजे जाग होणं. तर ते देव ज्या दिवशी जागे होतात ती एकादशी म्हणजे ती प्रबोधिनी एकादशी. अच्छा. मुळात हा जो पवित्र कालावधी आहे चातुर्मास्याचा, त्या कालावधीचा प्रारंभ आणि शेवट हा भगवंताच्या या योगनिद्रा लीलेशी जोडलेला आहे.
पण सर आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं तर सगळ्या दिंड्या ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात त्या आषाढी एकादशीला पंढरपुरातच का जमतात? असं काय महात्म्य आहे तिथे? पंढरपूरचं स्वतंत्र क्षेत्र महात्म्य आहे, त्यात वाद नाही. हां. पण या सगळ्याचं केंद्र काय असेल तर जी भक्ती शास्त्रातली संकल्पना आहे की देव त्या दिवशी झोपतात. अच्छा. त्यामुळे देव 4 महिने निद्रेत जाण्याआधी देवाचं दर्शन घेणं बर. आणि देव जागे झाल्यावर पहिलं दर्शन त्यांचं आपण घेणं हा त्यातला संकेत आहे. म्हणून आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती. आषाढी आणि कार्तिकी दोन्हीही एकादशीयांचं दोन्हीही वाऱ्यांचं महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये आहे. अशीच पद्धत वेगवेगळ्या वैष्णव क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे ही केवळ काही वैष्णवांचीच मक्तेदारी आहे असं नाही. सर्व सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरा जे मानतात त्याचं पालन करतात त्याचे अनुयायी आहेत ते सगळे ह्या कालावधीमध्ये विष्णुपूजा ही करत असतात. तर जिथे जिथे वैष्णव क्षेत्र आहेत मग जगन्नाथपुरीला आषाढ द्वितीयेपासून रथयात्रा असते, तिथेही एक मोठा जल्लोष असतो. किंवा आपण जिथे जिथे वैष्णव धाम असं म्हणूया, मग गया आहे किंवा इकडे द्वारका आहे, अयोध्या आहे, दक्षिणेमध्ये श्रीरंगम आहे किंवा तिरुपती बालाजी आहे, तिथे प्रत्येक ठिकाणी या देवशयनी एकादशीचं विशेष काहीतरी पर्व त्या आषाढ महिन्यामध्ये साजरं होत असतं. खरं आहे. देवशैनी हे आत्तापर्यंत फक्त नाव वाचून होतं, त्या तुमच्यामुळे आज त्याचा अर्थ कळालेला आहे. पण आपल्याकडे जी मला लहानपणापासून जे कळलेलं आहे की आषाढी एकादशी म्हणजे मोठी एकादशी आणि घरातल्या सगळ्यांनी उपवास करायचा, मग त्याच्यामध्ये खजूर आलं, फळं आली, खायचे अगदी खूप चंगळ असते त्या दिवशी. तर हा उपवास कसा करायला हवा आणि का करायला हवा? आता तुमच्या प्रश्नामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकेकाचं आपण स्पष्टीकरण बघूया. अच्छा. पहिलं, या एकादशीला मोठी एकादशी का म्हटलं जातं? हो. मोठी एकादशी हे म्हणण्याचं कारण असं की वर्षामध्ये ज्या 24 एकादशा आणि अधिक महिना आला की 2 अधिक म्हणजे 26 एकादशा असं साधारण गणित आपण पाहतो. आणि यंदा अधिक महिना आहे होता, तर तो कमला एकादशी असं त्या दोन्ही एकादशांना म्हटलं जातं. तर प्रत्येक एकादशीला नाव आहे. त्या नावामध्ये काहीतरी त्या एकादशीचा संकेत दडलेला आहे. त्या एकादशीला काय झालं असावं, किंवा जसं वैशाखातल्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. मोहिनी नावाची एक स्त्री होती, तिला त्या दिवशी हा मोहिनी अवतार नाही आहे, नारद पुराणामधला जो संदर्भ आहे, तर त्या मोहिनीला मुक्ती मिळाली तिच्या पातकातून, म्हणून ती मोहिनी एकादशी आहे. अश्विनामध्ये पाशांकुशा नावाची एकादशी, म्हणजे यमाच्या पाशावर जी अंकुश ठेवते अशी एकादशी आहे. जया, विजया, कमला, इंदिरा अशी वेगवेगळी नावं या एकादशीला. याच्यामध्ये एक निर्जला एकादशी, तर त्या दिवशी पाणी प्यायचं नाही ते? हो, त्याला भीमसेनी एकादशी असंही म्हटलं जातं. म्हणजे एक सुंदर कथा आहे त्या बाबतीत. महाभारतामध्ये भीम आपल्याला माहिती आहे. भविष्योत्तर पुराणामध्ये आख्यान येतं की त्या भीमाला एकदा प्रश्न पडला की एकादशी प्रत्येकाने करावी असा धर्मशास्त्राचा संकेत आहे. हे एकादशीच्या उपवासाचं जे प्रकरण आहे त्याच्यावर मी येतोच आहे, पण आपल्याकडे पूर्वापार व्रत म्हणूनही आणि नियम म्हणूनही एकादशीच्या दिवशी भोजन निषेध सांगितलेला आहे, जेवू नये त्या दिवशी. तर भीमाला प्रश्न पडला की एवढा धर्मशास्त्रातला नियम आहे, पण मी खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही, मला प्रचंड भूक लागते, भूक धरवत नाही. मग भीमसेन वेदव्यासांकडे गेले आपला प्रश्न घेऊन की असं असं आहे, मला बाबा भूक धरवत नाही, आणि एवढ्या दर महिन्याला 2-2 एकादशा झेपवणार नाहीत. म्हणजे स्वाभाविक आजच्या आपल्या मनातला कदाचित तो प्रश्न भीमसेन त्यावेळी विचारतोय. खरं. वेदव्यास हसले, म्हणाले ठीक आहे, वर्षभरातनं एक एकादशी तुला अशी सांगतो की ती म्हणजे कठोर व्रताचं पालन करून कर, की वर्षभरातल्या सगळ्या एकादशांचं फळ तुला प्राप्त होईल. मग कुठली एकादशी? ती ज्येष्ठ शुक्ल पक्षातली एकादशी, तिला निर्जळा एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी अनशन, काही न खाता, अगदी पाणीही न पिता जर एकादशीचं व्रत आचरलं तर वर्षभरातल्या सगळ्या एकादशांचं पुण्य, त्याचं फळ तुमच्या पदरी पडतं
अशी धारणा आहे त्याला, म्हणून निर्जळा. निर्जळा. पाणीही त्या दिवशी घ्यायचं नाही. पण हे होतं कसं की वर्षभर ज्यांना जमत नाही त्यांनी किमान या दिवशी एवढं करा, असा तो नियम आहे. म्हणजे मग आम्ही वर्षभर करतो म्हणून ही नाही केली तर चालेल का, असं नाहीये. प्रत्येक एकादशी ही करावी म्हणून ती निर्जळा. मग असंच ज्या दिवशी एक वर्षातला फार मोठा कालावधी, विशेषतः ऋतुपालट ज्याच्या आगेमागे होतोय. यावर्षी अधिक महिना होता म्हणून आपल्याला ते सगळं ऋतुचक्र कुठेतरी मागे पुढे झालेलं लक्षात आलं. पण साधारण जी वृषभ आणि मिथुन संक्रांत म्हणजे साधारण आपला 15 मे पासूनचा पुढचा 15 जून पर्यंतचा कालावधी. वृषभ संक्रांत ही 15 मेला होते, तशी मिथुन संक्रांत ही 14 ते 17 जूनच्या आसपास कधीतरी होते. तर या मधल्या कालावधीमध्ये वर्षा ऋतूला प्रारंभ होतो आपल्याकडे. मॉन्सून बरोबर वारे वाहतात, मग आपल्याला सगळं चक्र माहिती आहे. पण तो त्या वर्षा ऋतूमुळे आपल्या ज्या नित्यचर्येमध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये जे बदल व्हायला हवेत, ज्याला ऋतुचर्या असं आयुर्वेदामध्ये म्हटलंय, तर त्याच्यासाठी काहीतरी कालसंकेत ठरवला जातो. की इथपासून इथपर्यंत किमान हे नियम पाळा. बरोबर. मग आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य यात आहे की असा कॅज्युअल म्हणजे फादर्स डे अमुक दिवशी साजरा करा, मदर्स डे अमुक दिवशी साजरा करा, कुठल्या तरी एका त्या व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ किंवा असा तो नाहीये. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट ही भक्तीशी, त्या दैवताशी जोडण्याची पद्धत आणि आरोग्याशी पण आहे. आरोग्य हे त्याच्यात अनुस्यूत आहे, ते दडलेलं आहे. आरोग्य हे त्यातनं साध्य होणारी एक गोष्ट आहे, स्वास्थ्य. पण ते करताना म्हणजे आता उपवास दिन म्हणून नाही साजरा करायला, तिथे त्याला एक व्रताचं रूप दिलं. म्हणजे हे ठरवून केलेलं नाही, हे कृत्रिम नाहीये, हे लक्षात घेऊया. कारण आज असं सांगायला लागल्यावर लोकांना वाटतं की ते ऋषीमुनी बहुतेक त्या आश्रमामध्ये पट्टी घेऊन, नाहीतर ते सगळे अंदाजपत्रक घेऊन आता या वर्षी या दिवशी हे काय टाकायचं, हा चला, हे असं नाहीये. हे आजच्या भाषेत ज्याला ऑर्गॅनिक म्हणूया किंवा इतकं सहज, एक गोष्ट साधता साधता अनेक त्यातली बाय प्रॉडक्ट्स असं म्हणूया, आनुषंगिक फलं ही त्यात येत जातात. जेव्हा त्यांनी सांगितलं एकादशी करा, ही एकादशी विशेष करा, तेव्हा काहीतरी त्याच्या मागे एकापेक्षा वेगवेगळ्या दृष्टीने, पैलूतून आलेले संकेत दडलेले आहेत. जेव्हा आपण मोठी एकादशी म्हणतो तेव्हा काय, देव झोपलेत. आता देव झोपतात की नाही हे भावगम्य आहे, भक्तिगम्य आहे. बरोबर. प्रत्येकाला कदाचित ते हे असं कुठे देव झोपतात का, देव झोपला तर जग कसं चालणार, असे अनेक प्रश्न त्याच्या बाबतीत उपस्थित केले जातात. पण मुख्य मुद्दा हा आहे, यामध्ये एक शरीरामध्ये आणि आपल्या आतलं जे विश्व आहे त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडतो. म्हणजे वर्षभरामध्ये आपण कुठेतरी ते अंतर्मुख होणं आवश्यक आहे. म्हणजे अगदी आजच्या भाषेत सांगू का, आपलं जे घड्याळ आहे ना शरीराचं, घड्याळ आणि कॅलेंडर देखील, ते रिसेट करायचा हा कालावधी. आणि तो दिवस आषाढी एकादशी. हा, म्हणजे कुठेतरी संकेत ठरला पाहिजे ना की कधीपासून बाबा मला सुरू करायचं आहे. अच्छा. आपण झोपतो म्हणजे काय नेमकं करतो, झोपणं म्हणजे आपल्या शरीरामध्ये अंतर्गत जी सगळी चयापचय क्रिया आहे ना, झोपण्याच्या मागचा सगळ्यात मुख्य उद्देश हा आपल्या शरीरातल्या आतल्या म्हणजे अंतरिंद्रिय ज्यांना म्हणता येईल की अगदी त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जसं आहे, आणि तसे ज्याला व्हायटल ऑर्गन्स आपण म्हणतो, मग किडनी असतील किंवा या सगळ्या आतल्या अवयवांमध्ये, अंगामध्ये ज्या काही अन्नपचनाच्या असतील, अभिसरणाच्या असतील, या सगळ्या क्रिया होण्यासाठी बाह्य देह व्यापार थांबावे लागतात. जिथपर्यंत बाहेर तुम्ही काहीतरी उड्या मारताय, हे करताय, ते करताय, तिथपर्यंत तिथे त्याला नीट ऊर्जा मिळणार नाहीये. खरं म्हणून विश्रांती घ्यायची. ज्या दिवशी तुम्ही त्याला विश्रांती द्याल ना, त्या दिवशी ते रिसेट व्हायला लागेल. त्याला ज्या काही म्हणजे थोडक्यात काय, आतल्या ज्या गोष्टी साचून राहिल्या आहेत की हे करायला हवं, ते करायला हवं, ते आपण होल्डवर टाकतो. आपण छोट्या छोट्या गोष्टी, हा आता नाही वेळ, नंतर करू, तसं आपलं शरीर ते साचवून ठेवलंय. आपल्या शरीरातले जे आशय म्हणजे भाषिक आशय नव्हे,
पित्ताशय आहे, हो, हो. कफाशय आहे, मलाशय आहे, हे सगळे जे आशय साठे जे आहेत ते साफ करणं हे बरोबर. गरजेचं असतं आणि याच्यासाठी निद्रा फार गरजेची असते. खरं आहे. जेव्हा त्या परमात्म्याला परमपुरुषाला मी निद्रिस्त मानतोय तेव्हा तो आपल्याही शरीराचा रिसेट व्हायचा कालावधी आहे. वा, किती सुंदर संकल्पना आहे. आपण हे 4 महिने सगळं नियमित करायचं आहे, संयमित करायचं आहे, संयमाला प्राधान्य द्यायचं आहे. बरोबर. आपण म्हणजे 4 महिने झोपून काढायचे तसा त्याचा अर्थ नाहीये. नाही आहे. पण तो जो विश्वाचा आत्मा आहे, विष्णू हा विश्वात्मा आहे, तो जेव्हा झोपतोय तेव्हा आम्ही काय करायचंय, तर ही सगळी जी शोधन प्रक्रिया आहे, हातलं जे शोधन व्हायला हवंय ते करण्यासाठी आमचे बाह्य व्यापार कुठेतरी कमी करायचे. बरोबर. मग ती व्रतं असतील, उपवास असतील, दानं असतील किंवा वेगवेगळे नियम नेम करणं असेल, हे या दिवसापासून प्रारंभ केला जातो. आता त्यातला मोठीच का, तर देव या दिवशी शयन करतायत. म्हणजे शयनाला आरंभ ज्या काळाने होतोय तो काळ, मग याला दक्षिणायन आणि उत्तरायण याचाही संदर्भ जोडला जातो. म्हणजे जेव्हा मकर संक्रांत होते तेव्हा आपल्याकडे ढोबळमानाने उत्तरायण सुरू झालं असं मानतात. खरं तर 22 डिसेंबरला उत्तरायणाचा प्रारंभ धरला जातो. पण मकर राशीमध्ये त्याचं संक्रमण झालं सूर्याचं की उत्तरायण सुरू होतं. तसं कर्क राशीमध्ये तो हळूहळू संक्रांत होत गेला. म्हणजे मिथुन संक्रांतीनंतर कर्क संक्रांत की दक्षिणायन सुरू होतं असा संकेत आहे. म्हणजे हा दक्षिणायनाच्या आरंभाचा काळ आहे. खरं आहे. आता थोडक्यात जे दिवस मोठे होत गेलेले असतात, हो, दिवस मोठे रात्र छोटी, ते कालचक्र आता उलट होणार आहे. की आता रात्र हळूहळू वाढत जाणार आहे आणि दिवस हळूहळू लहान होत जाणार आहेत. पण दिवस मोठा केव्हा असतो, जसं आपल्याकडे ह्या महत्त्वाच्या तारखा दाखवल्या जातात की 22 डिसेंबर, 21-22 जून. 22 जूनपासून दक्षिणायन सुरू झालं, यावर्षी 21 जूनपासून सुरू झालं. तसं आपल्याकडे विषुवदिन आहेत. म्हणजे मग जसा 21 सप्टेंबर आणि 21 मार्च मध्यदिन, की पुन्हा दक्षिणेकडे गेलेला उत्तरेकडे येतो किंवा उत्तरेकडे गेलेला दक्षिणेकडे येतो, त्याचा मध्यबिंदू म्हणून आपण तो विषुवदिन साजरा करतो. मग त्या दिवशी एकामध्ये मोठा दिवस, सगळ्यात मोठा दिवस, आणि एका दिवशी सगळ्यात मोठी रात्र. हे जे सगळं गणित आहे तसं या सगळ्या एकादशा मोजताना ही एकादशी त्या दृष्टीने मोठी एकादशी. अच्छा. म्हणजे जसं आपण पाश्चात्य कॅलेंडरवर दिवस, मोठा दिवस, छोटी रात्र, मोठी रात्र, छोटा दिवस असं जसं म्हणतो तसं ही मोठी एकादशी. अच्छा. हे एक मर्यादित विधान आहे. म्हणजे ते सार्वत्रिक आहे असा माझा मुळीच दावा नाही. पण या बाबतीत एकादशी जेव्हा विष्णू व्रत म्हणून साजरी होते तेव्हा अन्य राज्यामध्ये वेगवेगळ्या अन्य एकादशीही साजऱ्या होतात. जसं महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी ही मोठी एकादशी मानली जाते, तसं आपण जरा दक्षिणेत गेलो की तिकडे वैकुंठ एकादशी, म्हणजे ती मार्गशीर्षातली एकादशी किंवा पौषातली एकादशी, म्हणजे तिकडचा महिना हा संक्रांतीवर बेतलेला असतो, त्यामुळे ती बदलते. मग तिथे जी वैकुंठ एकादशी आहे ती मोठी एकादशी म्हणून साजरी होते. त्यामुळे पुन्हा मोठी एकादशी ही सापेक्ष संकल्पना प्रांतनिहाय, प्रदेशनिहाय होताना आढळेल. पण महाराष्ट्रापुरतं आपण जर बोललो, मध्य भारतापुरतं बोललो, तर या आषाढीला फार मोठं महत्त्व आहे. आता त्यातला मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो उपवास. आपल्याकडे महिन्याचं जे 15-15 दिवसाचे 2 सेट मानले गेले, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. तर त्या दोन्हीमध्ये एकादशी ही मुख्य आहे की ज्या दिवशी अनशन करावं, निराहार राहावं. निराहार हे मुख्य विधेय आहे. उपास शब्दापासून गल्लत आहे. आपण मागेही एकदा माझ्या आठवणीनुसार बोललोय. उपवास आणि उपास. उपास हा उपआश, अश असा धातू आहे, खाणे. आपण जसं आहार आणि उपाहार म्हणतो ना, तसं आज उपाश शब्द होऊ पाहतोय. उपाशाचा उपास म्हणजे खाण्यामध्ये केलेला बदल
बरोबर. म्हणजे आपल्याला तो उपास वाटतो. हो, कारण आपल्याकडे उपवासाची थाळी, उपवासाची मिसळ आता निघालेली आहे. शेकड्यात हो. उपासाच्या विशेष डिशेस, हो. 121 डिशेस. किती आपण थट्टा करतोय त्या मूळ संकल्पनेची. उपवास म्हणजे पूर्वीच्या यज्ञ संस्कृतीमध्ये उपवसथ असा एक काळ आला, की त्या जे यज्ञ जिथे होणारे ज्या वेदीवर, ज्या कुंडावर, तर त्या अग्नीच्या जवळ यजमानाने राहणं आणि ते राहताना शुचिरभूतपणे राहणं अपेक्षित आहे. बर. देहधर्मासाठी सुद्धा वारंवार जायला लागू नये यासाठी कमीत कमी संयमित आहार. मग हविष्यान्न किंवा पय म्हणजे दूध घेऊन फक्त आहार करणं, त्याचा आहार करणं, एवढाच त्यात भाग होता. पण हळूहळू त्या हविष्यान्नाचे सोयीचे अर्थ काढत काढत मग हविष्य जे जे आहे ते उपासाला चालतं असं म्हणत म्हणत मग साबुदाण्याची खिचडी चालायला लागली. मग अनेतद्देशीय जे आहे म्हणजे हे जे वेगवेगळे पदार्थ अमुक चालतं उपासाला आणि नाही चालत, त्याच्या मागचं मूळ तर्कशास्त्र एवढंच आहे की जे अनेतद्देशीय म्हणजे या देशात, या प्रांतामध्ये जे उगवत नाही ते खावं की न खावं याच्याबद्दल संदिग्धता आहे. त्यामुळे धर्मशास्त्रामध्ये असा एक पळवाट म्हणूया अशी दिलेली आहे की जेव्हा तुम्ही विप्रवासे म्हणजे दूर वास करताय, कुठेतरी घराबाहेर पडलेला आहात, ज्या प्रांतामध्ये तुम्हाला फार माहिती नाहीये तिथे काय खातात, कसं खातात. अगदी याचंच उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कर्नाटकात गेलात तर तिकडे पोहे चालतात, उपीट खातात उपासाला. तांदूळ पण चालतो. तांदूळ चालत नाही. बर. तांदूळ किंवा भात. आता पोहे चालतात. आता कसं चालतं, काय चालतं त्याबद्दल स्वतंत्र आहे. मग ते भाजले जातात. पण पोहे हे तांदळाचेच बनतात ना. हो, पण पुन्हा त्याच्यावर काही वेगळ्या प्रक्रिया आहेत. बर. शक्यतो भात हा खाल्ला जात नाही. अच्छा. भाजकं धान्य आहार असा त्याच्यात करायचं. काही ह्या सूट दिलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये भात वगळून मग काही लोक, तुम्ही सिंधुदुर्ग, गोवा ह्या भागात गेलात तर पोळीही खाताना दिसतील की पोळी चालते, भात चालत नाही. बर. मुख्यत्वे एकादशीमध्ये अन्न त्याग आणि भारतामध्ये काही प्रांतात अन्न या शब्दाचा मुख्य अर्थ भात एवढाच घेतलेला आहे. बर. तर भात त्या दिवशी खायचा नाही. आता ह्याला अपवादही आहेत. तुम्ही जगन्नाथपुरीला गेला तर जगन्नाथपुरीला एकादशीचे सगळे अपवाद तुम्हाला दिसतात की अन्यत्र एकादशीला हे खाऊ नये, ते खाऊ नये असे बरेच विधिनिषेध असतील, मात्र तिथे नैवेद्यामध्ये भात लागतो असं मानतात की जगन्नाथाला भाताशिवाय भागत नाही, जमत नाही. त्यामुळे तिथला प्रसाद हा एकादशीला सुद्धा ग्रहण करायची तिथे पद्धत आहे. तो तिथल्या प्रादेशिक धर्माचा म्हणजे धर्मशास्त्रात ज्याला जानपद धर्म म्हटलेलं आहे, त्या त्या प्रदेश प्रांतातले धर्म म्हणून त्याला ग्राह्य. मग ते तिथे चालतं म्हणून आम्ही इथे खायला लागावं हे योग्य नाही. त्याच्या मागे तिथली भौगोलिक स्थिती, तिथलं हवामान, त्यातल्या सगळ्या वातावरणामुळे त्यांच्या शरीराची असणारी ठेवण, त्यांचं ॲपिटाईट म्हणजे पाचन क्षमता त्यांच्या शरीराची, ह्या सगळ्याचा विचार त्या त्या प्रादेशिक धर्मामध्ये केलेला आहे. त्यामुळे ते प्रांतनिहाय हे सगळं बदलत जाणार हे लक्षात ठेवायला हवं. आता मुख्य मुद्दा काय की अनेतद्देशीय दुसरीकडे गेल्यावर तिथे जे मिळतं, तिथे जे उपासाला चालतं ते खायला हरकत नाही, कारण तुम्हाला माहिती नाही आहे. मग ही एक सूट दिलेली आहे आणि ती सूट आपल्या लोकांनी इतकी आत्मसात करून घेतली की मग बटाटा चालतोय, अनेतद्देशी आहे, राजगिरा चालतो. हा, म्हणजे आता त्यात हविष्य म्हणून जे चालतं ते उपवासामध्ये चालतं असं आपल्याकडे विधान आहे. त्यामुळे या सगळ्या धान्यांचं वर्गीकरणही त्याच्यात केलेलं आहे. आता त्याच्यात सुद्धा मग हे चालतं आणि ते का चालत नाही, तर त्याच्यामध्ये त्या पदार्थाचा जो गुणधर्म आहे, मग तो कफप्रधान आहे, पित्तप्रधान आहे, वातप्रधान आहे, याचाही विचार या सगळ्या धर्मशास्त्राने केलेला आहे. आज दुर्दैवाने काय आहे की वेगवेगळ्या लोकांच्या आठवणीनुसार, स्मृतीनुसार, स्मृती ग्रंथ नव्हे, मानवीय स्मृतीनुसार हे चालतं आणि हे नाही चालत. म्हणजे आजही फॉलो आजीला विचारा हे चालतं का, किंवा अमक्या माणसाला विचारा, गुरुजींना विचारा असं सांगितलं जातं. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी मूळ ग्रंथ काय सांगतायत, शास्त्र काय सांगतंय याचा विचार लोक करताना दिसत नाही. पण मग ग्रंथानुसार उपवासाचा फराळ नेमका काय आहे? निराहार. आपल्या शरीराला रोज अन्नाची गरज आहे
ही एक मोठी अंधश्रद्धा आहे. आपल्याला रोज अन्न लागत नाही. आपल्या शरीराचं मी मगाशी जे सांगितलं ना, की आपलं शरीर रोज त्याला गरजेचं आहे, पण कधीतरी त्याला विश्रांती देणंही गरजेचं आहे. बरोबर. आणि आता वजन वाढतंय या हिशोबाने जर आपण बघितलं तर ती अच्छा. खोटी भूक आहे हे देखील सिद्ध झालेलं आहे. क्रेविंग्स ज्याला म्हणतात ते. आजच्या राहणीमानानुसार आपण जे घेतोय ना, खातोय ना, त्यातल्या बहुतांश गोष्टी आपल्या शरीराच्या काहीही उपयुक्त नाहीत, त्याला उपयोगी नाहीत. आणि आपली भूक ही खोटी आहे. खोटी म्हणण्यापेक्षा कसं आहे, त्याला मी कृतक असा शब्द वापरेन. बर. खोटी का नाही, कारण शरीराला ती भावना आहे ना, मला आता वाटतंय, म्हणजे क्रेविंग craving, होतात ना ते. हे होत आहे. मग त्याला खोटं कसं म्हणता येईल? आतून जर संवेदना होतीये मला खावं अशी, लाळ येते, मला भूक लागली, हे खोटं कसं होईल? नाही, पण तसं नाही म्हणता येणार. कारण का माहिती का, मी आत्ता इथं बसलोय, मला साबुदाणे वडे आठवले, त्याच दुकानातले आठवले, माझ्या जिभेला पाणी सुटलेले, तोंडाला पाणी सुटलेले, आणि मला आता भूक लागायला लागली. हां, मग त्यालाच तर कृतक असं म्हणतात, की जी कृत्रिम, हां. मी विचारपूर्वक माझ्या ज्या वासना, हां. इच्छा असतील दडपलेल्या, की हा मला हे खायचंय, ते खायचंय, तर ते आठवून जी भूक जागी केली जाते त्याला कृतक असं म्हणता येईल. तर अशी जी काही भूक आहे, या सगळ्या भूकेवर नियंत्रण मिळवणं हा मुख्य विषय आहे, की आपल्याला खरं तर ती भावना होताच कामा नये. बरोबर. आपल्या शरीराला आपण वळण लावून दिलंय, की अमुक वेळ झाली ना, 12 वाजले ना, की आता जेव. हम्म. संध्याकाळचे 7 वाजले, 8 वाजले, आता जेवायची वेळ झाली, डिनर टाईम घ्या, करून घ्या. माझ्या शरीराला खरंच गरजेचं आहे का त्यावेळी अन्न? हा विचार केला पाहिजे. केला जात नाही. मग ती गरज का होते? तर शरीराला त्या त्या घटक द्रव्यांची जेव्हा गरज असते, आपल्याला तहान लागते म्हणजे काय? शरीर सिग्नल देतं, की आत्ता तुला बाबा हायड्रेट व्हायची गरज आहे. मेंदूला रक्तपुरवठा जो होतोय त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन आहे तो कुठेतरी कमी जास्त झालाय, मग त्यासाठी पाण्याची गरज आहे आता. बरोबर. भूक लागते म्हणजे माझ्या शरीरात पित्तरस तयार झालेत, हो. त्याचं विघटन होण्यासाठी, त्याचा उपयोग होऊन त्याला मार्गस्थ करण्यासाठी काहीतरी अन्नद्रव्य त्याच्यात जायची गरज आहे. म्हणून मग शरीराला त्या संवेदना होतात. मग या होत नसतानाही आपण चर आणि खा, चर आणि खा, चरखा सुरू असतो आपला. खरं आहे. तर हे जे खाणं अखंड आहे, त्यातून शरीरावर एक दुष्परिणाम असा होतो, की शरीराच्या आतल्या, म्हणजे मगाशी जे म्हटलं इंटेस्टाईन आहेत आपली, त्यांना विश्रांतीच मिळत नाही. बरोबर. आपलं शरीर भले बाहेरचं विश्रांती घेतं, आपण ब्रेक घेतो, झोप घेतो, पण त्याला अशी विश्रांती कधीच मिळत नाही. ते यंत्र अखंड आत सुरू राहतं. खरं आहे. मग त्यासाठी कुठेतरी दर पंधरवड्याला, दर महिन्याला असे काही दिवस गरजेचे आहेत, की जिथे त्याला रिसेट होण्यासाठी अवधी द्या, त्याला जरा नॅप घेऊ द्या, त्याला जरा विश्रांती घेऊ द्या. आणि त्याचा दिवस असेल तर तो एकादशी आहे. म्हणजे याच्यामध्ये चंद्राचं, चंद्रकलांचं आणि आपल्या शरीरातल्या अंतस्रावांचं एक नातं आहे. आपले जे हार्मोन्स आहेत, हार्मोनल सिक्रेशन असेल, या सगळ्या गोष्टी चंद्राच्या कलेवर कुठेतरी अवलंबून आहेत. आपण त्याच्यावर स्वतंत्र कधीतरी पुन्हा बोलू. पण हा जो कलांचा आणि त्या कलांवर मोजल्या जाणाऱ्या तिथींचा जो संबंध आहे, हो, तो इथे विचारात घेतलेला आहे. एकादशीच्या दिवशी तुमच्या शरीराला सगळ्यात कमी गरज आहे. खरं आहे. आयडियल नॅचरल स्टेजमध्ये, जर तो आयडियल स्टेजमध्ये असेल देह, तर आता प्रत्येकाची घड्याळं आणि कॅलेंडर इतकी व्यस्त झालेली आहेत, म्हणजे जसं मला सकाळी उठल्यावर जाग येते का, आपणहून जाग येते का, झोप पूर्ण होत नाहीये का, हे प्रत्येकाचा व्यस्त झालेलं आहे प्रमाण. खरं आहे. कोणालाच असं वाटत नाही की हा बाबा उठलो आता छान दिवसाची Fresh सुरुवात, वाटतंय. नाही हां, वाटत नाही आहे. वाटत सगळे आहे. मलूल झालेले आहेत. हो. मग तसं आपण त्या विकृत अवस्थेचा विचार आता करत नाही आहोत. हम्म. प्रकृतीचा आपण विचार करतोय. प्रकृतीनिहाय आमच्या शरीराला पंधरवड्यातनं एक दिवस असा आवश्यक आहे, की ज्या दिवशी आमच्या सगळ्या आतल्या संस्थेला सुट्टी द्या. आणि मला वाटतं याच्यामध्ये ना एक संशोधन झालेलं आहे. आणि जपानमध्ये हां. ह्याच्यावर विपुल संशोधन झालंय. मग त्यांनी दोघांना त्याच्यावर नोबेल मिळालेला आहे. हो. तर 42 दिवसाचं असं त्यांनी सर्कल सांगितलं, की 42 दिवसातनं 2 दिवस असे घ्या.
आणि आपण हे जरी गणित म्हटलं 15 दिवसातनं एकदा, हो 30 दिवसातनं दोनदा, दोनदा. मग ते त्याच्याशीच अगदी त्यांनी 42 काढलं असेल, पण आपल्याकडे ते 30 दिवसामध्येच 2 हो आणि असे त्याच्याने सांगितलेले आहे. कॅन्सरचे पेशी तुमच्या मरतात असं नष्ट काहीतरी होतात. आहे. तर हा सगळा विचार केला तर निराहार, अनशन तपोनानशनात परम अशी स्मृती आहे की अनशन न खाणं याच्यापेक्षा श्रेष्ठ तप नाही दुसरं बरोबर. कुठलं. म्हणजे मोठ्या एकादशीला मोठा उपवास घडला पाहिजे खरं तर. आणि यात ऋतुमानाचा ऋतुचर्येचाही मोठा भाग आहे की साधारण या कालावधीमध्ये वर्षा ऋतू सुरू झालाय, हो. मान्सून आलाय. मग शरीराला पाण्याची गरज कमी झाली आहे. वसंत ग्रीष्म याच्यामध्ये तहान अधिक लागते कारण बाहेर उष्मा तेवढा असतो, त्यामुळे सतत पाणी पीत राहावं अशी इच्छा होते. पण पावसाळा जसा सुरू होतो तसं शरीराला पाण्याची जी गरज आहे सारखं पाणी प्यायला लागत नाही. नाही. त्यामुळे बाहेर उकाडा असताना तुम्ही निर्जळी करा असं ते सांगत नाहीयेत. खरं आहे. वर्षा ऋतू सुरू झाल्यावर जेव्हा आपसूक तुम्हाला स्वतःहून वेगळं पाणी घ्यायची शरीराला गरज भासत नाही, अशा मग ती ज्येष्ठातली निर्जळा एकादशी असेल किंवा ही आषाढातली एकादशी, मग या 2 एकादशांना किंवा अशा ज्या काही विशिष्ट एकादशी तिथी सांगितल्या त्या दिवशी पाण्याशिवाय व्रत करायला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. पण मग चातुर्मास आषाढी एकादशीला सुरू होतो. अर्थात आषाढी एकादशीपासून चातुर्मास्याची गणना सुरू होते आणि प्रबोधिनी एकादशी कार्तिक शुक्ल एकादशी या दिवशी चातुर्मास पूर्ण होतो. पण याच्यात काही पर्याय आहेत. म्हणजे जे संन्यासाश्रम ज्यांनी धारण केलाय, ज्यांनी संन्यस्त आहेत, त्यांच्यासाठी हा कालावधी 2च महिन्याचा असतो. बर. ते म्हणताना चातुर्मास म्हणतात, पण 2 महिन्याचा आपला जो 2 महिन्याचा कालावधी आहे कसा, तर आषाढ पौर्णिमेपासून भाद्रपद पौर्णिमेपर्यंत. गणितानुसार महिने 2, पक्ष 4. तर हा 2 महिन्याचा आपला 2 महिन्याचा कालावधी हा त्यांचा चातुर्मास्य किंवा बौद्ध धर्मामध्ये, बौद्ध संप्रदायामध्ये ज्याला वर्षावासाचा काळ म्हणूनही मान्यता आहे. बौद्ध, जैन या ज्या श्रमण परंपरा आहेत त्यामध्येही हा कालावधी फार पवित्र आहे. म्हणजे संकेत असा आहे की ज्यांनी संन्यास धारण केला त्यांनी एका ठिकाणी राहू नये, मोहमाया वाढवू नये, प्रपंच वाढवू नये. त्यांनी सतत परिभ्रमण करत राहावं. परिव्राजन असा शब्द आहे. ते परिभ्रमण करताना अनेक जीवजंतू तुमच्या पायाखाली तुडवले जाऊ शकतात, मरू शकतात. आणि हा जो वर्षा ऋतू आहे, जलद समय एष प्राणीनाम जन्महेतु, कालिदासाची उक्ती आहे की यामध्ये अनेक प्राणी हे त्या प्रजनन क्रिया करतात. हो. किंवा प्रजोत्पादन देखील या कालावधीमध्ये होत असतं. तर जेव्हा तुम्ही असं वर्षा ऋतूमध्ये सुद्धा परिभ्रमण करत राहाल, तुमच्या पायाखाली असे अनंत जीव जंतू तुडवून मारले जाऊ शकतात, त्यांची हत्या होऊ शकते. मग त्या संन्यस्ताला, श्रमणाला हे बंधन घातलं की हे 4 महिने किंवा हा जो एक वर्षा ऋतूचा कालावधी आहे त्यामध्ये बाहेर पडू नका, एका ठिकाणी मुक्काम करा. तर असा तो श्रमणांचा, संन्यासी जनांचा देखील एक चातुर्मास्याचा कालावधी आहे. बरोबर. पण संसारी जनांसाठी हा चातुर्मास आणि त्याचं महत्त्व काय आहे? नियमन, संयमन हे सुधारणं. आपण सुरुवातीला पाहिलं की हा संयमाचा कालावधी आहे. बरं. आपल्या अंतःकरणाच्या वृत्ती आतून ज्या मला प्रेरणा होत आहेत ना, त्या सगळ्या मला कुठेतरी होल्ड करता आल्या पाहिजे. बरं. म्हणजे माझ्या मनात आलं आणि मी केलं, असं आपलं साधारण आज वळण झालंय. आपलं राहणीमान आली लहर केला कहर असं होताना दिसतंय. पण किमान पक्षी वर्षातले हे 4 महिने असे ठेवावेत की आपली क्रेव्हिंग्स केवळ जिभेची, पोटाचीच असं नव्हे, भावनात्मक असतील. या सगळ्यावर कुठेतरी मला संयम मिळवता आला पाहिजे, संयम साधता आला पाहिजे. बरोबर. पण मग याचा कांदा लसूण बरेच जण चातुर्मासात खात नाहीत, याचा काय संबंध आहे? आता अशा अनेक गोष्टी चातुर्मास्यात खाऊ नयेत. आता मुळात चातुर्मास असा शब्द नाही, चतुर्मास. बर. म्हणजे व्याकरणदृष्ट्या चतुर्मास तरी नाही तर चातुर्मास्य तरी. बर. चातुर्मास असा शब्दप्रयोग रूढ झालाय. हो, बोली भाषा. शास्त्रात रूढीर गरीयसी या न्यायाने तो ठीक आहे, पण एक तर चातुर्मास्य म्हणावं किंवा चतुर्मास म्हणावं. तर त्या चातुर्मास्याच्या कालावधीमध्ये आपल्या शरीरामध्ये
पावसाळ्याच्या सुरुवातीला वात हा वाढलेला असतो. म्हणजे प्रत्येक ऋतुसंधी काळामध्ये आयुर्वेदाचा थोडा विचार आहे ह्यात. माझा काही आयुर्वेद हा विषय नाही, पण जे थोडं वाचीव ऐकीव असं पाहिलं त्याच्यामध्ये लक्षात येतं हे की शरदामध्ये पित्ताचा प्रकोप आहे. त्या ऋतुसंधी म्हणजे वर्षा ऋतू संपून थंडी सुरू होते तेव्हा पित्ताचा प्रकोप होतो. किंवा वसंत ऋतू सुरू झाला की कफ प्रकोप होतो. तसा वर्षा ऋतू सुरू झाला की इथे हा वात प्रकोप दिसतो. मग वातवृत्ती वाढेल, वात दोष वाढेल असे सगळे पदार्थ वर्ज्य सांगितलेले आहेत ह्या कालावधीमध्ये. तसंच आपल्या वृत्तीमध्ये राजस रजोगुण वाढेल अशाही गोष्टी आहारातून वगळाव्यात. बरं. आता कांदा असेल, लसूण असेल, ज्याच्यामुळे कुठेतरी रजोगुण, आता हे स्वाभाविकच आधुनिक विचारधारेमध्ये असं आहे की म्हणजे नेमकं काय होतं, शरीरामध्ये काय तयार होतं ते दाखवा. असं हे जे त्रिगुण आहेत, हा जो त्रिगुण विचार आहे हा इतका स्थूल पद्धतीने दाखवता येणार नाही. म्हणजे शरीरामधले अंतस्राव कदाचित त्याच्यावर अभ्यास करून त्याचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करता येईल की हे बघा ते बघा, त्याच्यावरून आपल्याला दावेही करता येतील. पण ऋषी किंवा एखादा स्मृतिकार जेव्हा आपल्याला सांगतो तेव्हा त्याला त्याच्या मागचा तो गुणधर्म माहिती आहे. नेमकं स्थूलामध्ये काय घडतंय हे त्याने तपासलंय की नाही हे सांगायला आपल्याकडे आज वाव नाही आहे. बरोबर. म्हणजे ज्याला आज आपण प्रयोगशीलता म्हणतो. तर काही वेळेला तो जो एंड पार्ट आहे तो आधीच साक्षात्कारातून कळतो. तसं ऋषींना ते तत्व नेमकं काय आहे, काय करावं काय करू नये हा संकेत अतिंद्रिय ज्ञानाने अंतःप्रज्ञेतून प्राप्त झालेला असतो. तसं हे आपल्याला काही गोष्टी या खाऊ नयेत आणि काही खाव्यात, या गोष्टी कराव्यात ह्या करू नयेत असे संकेत इथे दिसतात. मग त्यामध्ये आपल्याला शरीराचा स्वास्थ्याचाही संबंध आहे, आपल्या मनाच्या स्वास्थ्याचाही संबंध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आध्यात्मिक ऊर्जा आत्ताच्या कालावधीमध्ये कुठेतरी तयार होणं गरजेचं आहे, साधना होणं गरजेचं आहे. त्या साधनेसाठी अनुकूल काय प्रतिकूल काय याचाही विचार कुठेतरी या सगळ्या मागे झालेला आढळतो. जेव्हा विशेषतः कांद्याचं उदाहरण घेतलं जातं तेव्हा कामप्रवृत्ती वाढण्यासाठी कांदा कुठेतरी सहाय्यभूत होतो असं मानलंय. त्यामुळे मग काय खावं काय खाऊ नये असे संकेत दिसतात. मग त्याच्यासाठी काही कथाही सांगितल्यात. म्हणजे जसं उदाहरणार्थ काही वनस्पतींचा किंवा फळांचा भाज्यांचा संबंध पुराणातल्या, मग गरुड जो होता त्याच्या युद्धामध्ये इंद्र आणि त्याचं युद्ध झालं. मग त्या युद्धामध्ये त्याच्या रक्तापासून त्याचं जे रक्त सांडलं, त्याची पिसं सांडली, त्याच्यापासून वेगवेगळ्या वनस्पती उत्पन्न झाल्या. मग त्या खाऊ नका. मशरूम्स असतात, छत्राक असा शब्द आहे, ते खाऊ नका. मग ह्या कथांमधून ते सांगितलं गेलं. कथा ते का करा किंवा का करू नका हे सांगण्याचं माध्यम झालेलं. तर ते आपण ठरवायला पाहिजे की हा जो काळ आहे, म्हणून व्रतवैकल्य बहुतेक याच काळामध्ये सगळी येतात की तुम्ही नियमन करा. हां, आणि इथे पुन्हा आपण जो शब्द वापरलात तो फार महत्त्वाचा. आपण ठरवायला हवं, आपण आपल्या मनान ठरवू नये. अच्छा, माझं सांगणं हे आहे की तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित. गीतेमधला हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे की आज काय होतंय की मला वाटलं म्हणून मी केलं, मला एवढंच, म्हणजे आपण सिलेक्टिव्ह होतो, मला झेपेल तेवढं घेतो. ठीक आहे, टू बिगिन विथ सिलेक्टिव्ह व्हा. सुरुवात करताना एक तरी नीट करा. पण आपल्याला जर पुढे प्रगती साधायची असेल, पुढच्या इयत्तेत आपल्याला जायचं असेल, तर कुठेतरी हे धर्मशास्त्र सांगतंय, मी म्हणेन ब्लाइंडली फॉलो करा. आपले पूर्वसुरी आपलं अहित कधीही चिंतणार नाहीत. आपल्या आईवडिलांना, त्यांच्या आईवडिलांना असं वाटेल का ह्यांचं वाईट व्हावं. आपण या सगळ्यांकडे ना, म्हणजे आपण बघायची दृष्टीच आपली विकृत होऊन गेली. ते जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळूनी किंवा पुरुनी टाका असं म्हणता 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 ज्या जुन्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत, आपल्या
हिताच्या वाटा आहेत त्या आम्ही पुसत चाललोय. खरं. आणि पाश्चात्याकडे आपण जास्त हां, आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ज्या पाश्चात्यांचं आम्ही अनुकरण करतोय, त्यांच्या मागे अगदी बेफाम वेगान लागलोय, ते कुठेतरी आता याच्या सगळ्यावर संशोधन करून हे आत्मसात करण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि आम्ही मात्र अजून इकडे तिकडे इतस्ततः आणि उद्या ते येऊन आपल्याला शिकवतील की काय खावं आणि काय सुरू खावं झालंय. ऑलरेडी हे सुरू झालंय. आज तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी त्यांचे कोर्सेस करून, त्यांचे क्रॅश कोर्सेस आहेत की हे करा, ते करा, ते करा, आणि मग त्यांच्याकडून आपल्याकडे आलं, त्याच्यासाठी मी पैसे घातले, थोडे क्रॅश कोर्स केला, की मग आम्ही आध्यात्मिकतेचा हाव आणतो. आपल्याला भारी वाटतं एकदम. हां, की मी त्यांचा ध्यानाचा कोर्स केला, मेडिटेशनचा कोर्स केला, की अरे वा, की मला काहीतरी युरेका झाला. हे आपल्या पूर्वसुरींनी सांगितलंय. खरंय. मग इथे कुठेतरी ब्लाइंडली फॉलो करणं गरजेचं आहे की ते माझ्या अहिताचं कशाला सांगतील, त्यांचा वैयक्तिक त्याच्यात स्वार्थ होता का. या सगळ्याला आज वेगवेगळी विभागात आपण, मग ते जातीयवादी असेल, मग त्याच्यामध्ये वेगवेगळा जी विषमता आहे ते मुद्दामून आणायचं की हे बघा, हे याच्यासाठी हे सांगितलं, त्याच्यासाठी ते सांगितलं. आपल्या पूर्वजांनी त्यांच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे आपण त्यांचे वंशज आहोत, त्यांचं कल्याण कशात आहे त्याचा ठेवा आपल्याला दिलेला आहे. आता तो जपायचा का ते सगळ्या जुन्या बुरसटलेले विचार म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हा निर्णय आपला आहे. पण पुनश्च तुम्ही जसं म्हणालात, आपण ठरवायचंय, पण काय ठरवायला हवं याचा विवेकही थोडा शिकून घ्यायला हवा या धर्मशास्त्रात. आणि कसं आहे की हे तुम्ही खूप छान सांगताय की पण आपल्या नव्या पिढीच्या पुढे हे आलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या समोर जे येतं आहे ते फॉलो करतात असं आपण त्याला म्हणत. पण आता मला सांगा, एखाद्या तरुणाने ठरवलं की मला आत्मसंयम करायचा आहे किंवा चातुर्मासातला काही नेम करायचा आहे, नियम करायचा आहे, तर ते त्यांनी कसं करावं? खरं तर हा महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो, कारण तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं हो, की हे असं करायला हवं, तसं करायला हवं, सगळा आदर्शवाद आहे. बरोबर. पण मला नेमकं माझ्या आयुष्यात ते कसं आणता येईल, ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे. तर यासाठी 3 प्रकारचे नियम आपल्याला करता येतील. मी मागेही एकदा त्याच्यावर बोललोय की कायिक, वाचिक आणि मानसिक असे 3 प्रकारचे नेम आपल्याला करता येतील. अच्छा. नेम करावेत. चातुर्मासामध्ये आपल्या आधीच्या ज्या पिढ्या होत्या त्यांची पद्धत होती की नेम धरला. नेम धरला म्हणजे फेकायचं नव्हे, नेम म्हणजे काहीतरी नियम, नेमाने एखादी गोष्ट करत राहायची, सातत्याने करत राहायची. कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची. अध्यात्म असो वा प्रपंच, दोन्हीकडे जे कराल ते सातत्याने करा, हेच यशाचं गमक ठरतं. मग काय झालं की हे नियम प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठरवून घेतले. जुन्या काळी मग एखाद्या विशिष्ट देवळात रोज दर्शनाला जावं, वाती विशिष्ट क्रमाने लावाव्यात, मग फुलवात, तेलवात करणं, फुलं म्हणजे मग पारिजातकाची असतील, मोगऱ्याची किंवा जी उपलब्ध ऋतुकालमानाप्रमाणे असतील ती फुलं, तुळशीची पानं, दुर्वा, बेल हे देवाला विशिष्ट संख्येत वाहणं, म्हणजे 1,00,000 वाहणं, 1000 वाहणं, असे नेम पूर्वी केले जात. आजच्या काळामध्ये या सगळ्याकडे जेव्हा आपण पाहतोय तेव्हा 3 प्रकारात आपल्याला हे नेम वर्गीकरण त्यांचं करता येईल. कायिक नेम. कायिक म्हणजे काय, जे शरीराने आपल्याला करता येतील. अच्छा. बॉडी, फिजिकल लेवलला. म्हणजे काय, एखाद्या देवळामध्ये रोज दर्शनाला जाणं, तिथे विशिष्ट संख्येने प्रदक्षिणा घालणं, मग त्या मारुतीला असतील, विष्णू जे आपलं आराध्य दैवत असेल, किंवा अगदी पिंपळ, वड, औदुंबर या पवित्र वृक्षांना असतील, विशिष्ट संख्यात्मक प्रदक्षिणांचा नेम करता येतो. आता या गोष्टी केवळ स्वास्थ्याबाबतीतही नाही आहेत, आध्यात्मिक किंवा आपलं जे आत्मिक जागरण ज्याला म्हणूया ते करण्यासाठीही उपयोगाचे आहेत. आपल्याला वाटतं की हां, हे काय फेऱ्या घालणं आहे, पण त्या फेऱ्या घालता घालता त्या वृक्षाचं जे ऊर्जा क्षेत्र आहे त्यामध्ये वावरताना हळूहळू तुमच्या आतले दोष कमी होताना दिसतात. ती जी आवरणं पडलेली आहेत त्या आतल्या, ज्याला ठिणगी म्हणूया, त्याच्यावर ती हळूहळू दूर होत जातात. थोडक्यात आपला ऑरा क्लीन होतो, क्लीन होत जातो. एखाद्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालणं, रोज दर्शनाला जाणं, असा नेम
हा चातुर्मास पूर्ण होईपर्यंत म्हणजे बरं. आषाढी एकादशीपासून कार्तिकी कार्तिकी एकादशीपर्यंत, आता त्याच्यात अजून एक दिवस एक्सटेंड केला जातो. कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी, बरं. तुळशीचं लग्न ज्या दिवशी सुरू होतं त्या दिवसापर्यंत हा नेम केला जातो. बरं. त्या दिवशी शेवटच्या दिवशी त्याचं उद्यापन त्या नेमाचं केलं जातं. मग जे केलं असेल त्या गोष्टी संबंधी दान करा. मग देवळात जर तुम्ही गेला असाल तर तिथे तुम्ही 4 महिने जाता आहात, तर तिथे काही अन्नदानासाठी किंवा त्या मंदिराच्या काही डागडुजी असेल तिथल्यासाठी, म्हणजे रंगभोग अंगभोग असे त्याला 2 मानतात, त्याच्यासाठी काही दान करा. किंवा मग वाचिक प्रकारच्या सेवा, वाचिक म्हणजे विष्णू सहस्रनाम, गीता किंवा आपला जो आराध्य देव असेल त्याचं एखादं स्तोत्र हे रोज नेमान म्हणायचं. बरं. तुम्ही किती मोठं म्हणताय, किती तास, किती वेळ म्हणताय, यापेक्षा ते 4 महिने रोज एक छोटं गणपती स्तोत्र म्हणा, प्रणम्य शिरसा देवम, बरं. पण ते नेमाने करणं गरजेचं आहे. अच्छा. किंवा वाचिक हे जसं आहे म्हणजे जप त्याचाच भाग आहे, की मी अमुक माळा अमुक संख्येचा जप रोज करेन. ते आपापल्या सोयीनुसार आपल्या संप्रदायानुसार ते ठरवायला मुभा आहे. बरं. ते अमुक करावं तसं करावं असं नाही, पण आपल्याला हे वाचिक नियमही घेता येईल. आणि मानसिक, या पहिल्या 2 नेमांपेक्षा मानसिक नेम हे फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे हळूहळू आपले जे विकार आहेत बरं. त्याच्यावर मला कसा प्रयत्न करता येईल. माझी कामप्रेरणा असेल, क्रोध प्रेरणा असेल, लोभ प्रेरणा असेल, ह्या सगळ्या आपल्या आतून येणाऱ्या प्रेरणा आहेत वासनांच्या. म्हणजे काय, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, यातला एखादा मी प्रयत्न करेन की बाबा मला माझा स्वभाव मत्सरी आहे, मला पटकन एखाद्याचं चांगलं झालेलं बघवत नाही, हेवा वाटतो. मग ह्या 4 महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा असा प्रसंग येईल मला हेवा वाटेल, ते मला वाटू नये असा प्रयत्न मी केला तर ते मानसिक व्रत होईल, तो एक मानसिक नेम होईल. अशा पद्धतीने म्हणजे नॉट नेसेसरी तुम्ही तिन्ही एकत्र करा, एक घ्यावा पण तो नेमाने करावा. तर असे नेम आपल्याला 4 मास या चातुर्मास्यामध्ये करता येतील. बरोबर. आणि हे करून नंतर मग त्याचं उद्यापन करून थांबायचं नाहीये. तो नेम जन्मभर आपल्याला पुढे एक्सटेंड कसा करता येईल याचा प्रयत्न, त्याचा पूर्वाभ्यास म्हणून हे छोटं आजच्या भाषेत मॉडेल आहे. बरं, मला इथे एक प्रश्न असा विचारायचा आहे की आजच्या तरुण पिढीला कायिक वाचिक त्यांच्या कामाच्या बिझी शेड्यूलमध्ये किती जमेल माहीत नाही. मानसिक तर तुम्ही खूप छान सांगितलं, विकार आपल्या विकारांवरती काम करायचं आहे, हे खरं तर एखादा करू शकतो. तर त्याच्यामधलंच एक छोटं उदाहरण मला असं इथं विचारावं असं वाटतं की मला राग येतो आहे, मला खूप राग येतो आहे. या रागावरती 4 महिने मी कंट्रोल कसा मिळवायचा. आणि त्याच दरम्यान अशा काही घटना घडतात की मला रागाचा म्हणजे माझा सगळा नियम कुठे जातो. तर हे कंट्रोल कसं करायचं, त्याच्यासाठी काही युक्ती आहे, काही गोष्टी आहेत? अनेक युक्ती सांगितलेल्या आहेत. म्हणजे अगदी सामान्यतः जी सगळीकडे सांगितली जाते की राग आल्यावर आकडे मोजा, ती तर आहेच. पण त्याही पलीकडे जाऊन थोडा आपल्याला असा प्रयोग करता येईल का की आपलं इष्ट आराध्य असं कुठलं दैवत असेल तर मला राग यायला लागल्यावर मी त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणावी. की माझ्या जेव्हा लक्षात येईल, कॉन्शियस आहात तुम्ही, की एखाद्यावर चिडचिड होतीये, बोलावंसं वाटतंय त्याच्या विरुद्ध किंवा त्याला सुनवावंसं वाटतंय, असं वाटलं की ठीक आहे मला सुनवायचं आहे ना, सुनावणार आहे मी. फक्त आधी मी माझ्या देवतेला सांगेन, माझ्या गुरूंना मी आठवीन. आपला एखादा संत सत्पुरुष असतो, गुरु असतात, बरोबर, तर त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणावी. खरंय. त्यांना आधी सांगावं की बाबा मला राग येतोय, मी नेम केला होता 4 महिन्यात रागवायचं नाही, पण आता मला ह्या व्यक्तीवर रागवायची वेळ येते, आता त्याने तशी वेळ आणली आहे, तर मला माफ करा, मला एवढा राग व्यक्त करण्याची मुभा द्या, एवढं नीट सांगावं. अशी कल्पना हवं तर करावी की ती देवता, ते गुरु आपल्या समोर आहेत आणि आपल्या मनाचा खेळ समजायला हवं तर त्यांच्याकडून अनुमती घ्यावी. त्यांनी हो ओरड असं सांगितलं की मग ओरडावं. खरंय. हा प्रयोग करून बघता येण्यासारखा आहे. किंवा जसं आकडे आहे तसं देवाचं नाव आपल्याला घेता येईल.
सगळ्यात एक गमतीशीर प्रयोग असा आहे की जेव्हा आपल्याला बोलावंसं वाटेल, व्यक्त व्हावंसं वाटेल, हो. तेव्हा भगवंताचं चरणतीर्थ आपल्या मुखात ठेवावं. बर. म्हणजे आपल्या घरामध्ये शक्य झालं तर एका पंचपात्रीमध्ये तुळशीची काही पानं असं टाकून ते पाणी चरणोदक ज्याला म्हणतात बर. ते ठेवावं. रोज आपण जेव्हा देवांची पूजा करतो त्या देवांच्या स्नानाचं जे पाणी असेल बर. ते त्यामध्ये ठेवावं. आणि जेव्हा असं वाटेल की काहीतरी फक्त क्रोधच असं नाही, हा, म्हणजे आपल्याला तो काही हेवा डिप्रेशन आहे, वाटतंय, हा, मत्सर आहे. काहीतरी आपल्याला मानसिक आधी आहे, व्याधीच्या आधी 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 आहे. अशी जेव्हा जाणवेल तेव्हा ते चरणोदक घ्यावं बर. आणि ते जिथपर्यंत तो त्रास होतोय तिथपर्यंत मुखात ठेवायचं. बर. हा प्रयोगही करून पाहावा. अनेक करता येण्यासारखे आहेत, फक्त या सगळ्यामध्ये साक्षीभाव जागा होणं, खरं. की मला कळलं पाहिजे आधी मला राग येतोय. हो, नाहीतर अनेक वेळा असं होतं की रागावून सगळं बोलून बोलून मोकळी मोकळं होते होते. व्यक्ती, पण त्याला कळतच नाही की मी रागावलोय. हो. त्याला विचारलं, अरे रागावतोयस का? मी कुठे रागावलोय, असं तो रागावून सांगतो. तर या सगळ्याकडे आपल्या स्वतःच्या देहाकडे, मनाकडे तटस्थपणे साक्षीभावाने पाहता येणं, हा अभ्यास या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. नाही, खरंच खूप छान आहे. म्हणजे हा संकल्प एखाद्याने केला तर ते देवासाठी नाही, स्वतःमध्ये सुधारणा होण्यासाठी, माझ्यातले हे वाईट गुण घालवण्यासाठी हा चातुर्मास किती छान काळ आहे हे तुम्ही आज खूप छान सांगितलं. एकंदरीतच देवशयनी एकादशी, त्या देवांची योगनिद्रा आणि माणसाची साधना, यासाठी हा काळ किती छान आहे हे सगळं मार्गदर्शन तुम्ही खूप सुंदर केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. रामकृष्ण हरी. नमो नमः. प्रेक्षको, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील तर तेही कॉमेंट्समध्ये विचारा. अशाच एका नव्या विषयासह भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.